नवीन बिझनेससाठी 35% सबसिडी हवी, मग ही पहिली योजना खास तुमच्यासाठी. कोणत्याही कारणाशिवाय 10 लाखांपर्यंत कर्ज हवंय, मग ही दुसरी योजना तुम्हाला माहितीच असायला हवी. आणि 5 कोटींपर्यंत कर्ज हवं असेल तर बँकेला आता तुमची गॅरंटी नकोय, कारण सरकार घेणार तुमची गॅरंटी. या तर फक्त 3 योजना आहेत, पण आज मी तुम्हाला बिझनेससाठी अशा एकूण 6 जबरदस्त सरकारी योजना सांगणार आहे. विशेष म्हणजे यातील एका योजनेत फक्त 59 मिनिटात कर्जाला तत्वतः मंजुरी मिळते. आणि या सर्व योजनांसाठी अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा ते सगळं मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. नंतर म्हणू नका काय भावा आधी का नाही सांगितलं. नमस्कार मित्रांनो, मी अतुल श्याम वाघमारे आणि स्वागत आहे तुमचं बॉसवाला मराठीमध्ये. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस व्हायला नको. चला आता आपल्या विषयाकडे वळूया. तुम्हाला कधी असं वाटलं का की व्यवसाय करायचा आहे पण पैसेच नाहीत, किंवा बँकेत गेलात पण तारण मागितलं आणि तुम्ही महागारी आलात? तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण प्रत्येक योजनेच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे अर्ज कुठे आणि कसा करायचा. तसेच तुम्हाला यापैकी कोणत्या विषयावर सविस्तर व्हिडिओ हवा आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या विषयासाठी जास्त कमेंट्स येतील त्यावर आम्ही वेगळा व्हिडिओ बनवू. चला सुरुवात करूया पहिल्या योजनेपासून. PMEGP म्हणजेच प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. ही योजना 2008 पासून कार्यरत आहे, म्हणजे आता जवळपास 17 वर्ष. आणि आजपर्यंत लाखो उद्योजकांना यातून रोजगार निर्माण करता आला आहे. आता हे नक्की कोणासाठी आहे? मित्रांनो, जर तुम्हाला नवीन उद्योग सुरू करायचा असेल, मग तो मॅन्युफॅक्चरिंग असो किंवा सर्व्हिस सेक्टर, तर PMEGP तुम्हाला थेट सबसिडी देते. हे कर्ज नाही, सरळ सबसिडी आहे. आता बघूया किती कर्ज मिळतं. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये प्रकल्पाची किंमत जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंत असू शकते आणि यावर बँक कर्ज मिळते. सर्व्हिस सेक्टरमध्ये हीच मर्यादा 20 लाखांपर्यंत आहे. आता सबसिडी किती मिळते हे बघूया. यात 2 प्रकार आहेत. एक म्हणजे शहरी भागासाठी, ज्यात सामान्य श्रेणीसाठी 15% सबसिडी आहे. SC, ST, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी 25% सबसिडी. आणि ग्रामीण भागासाठी सामान्य श्रेणीसाठी 25% सबसिडी. आणि विशेष श्रेणींसाठी जसे की SC, ST, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी तब्बल 35% सबसिडी मिळते. म्हणजे ग्रामीण भागातल्या एखाद्या SC किंवा ST उद्योजकाने 50 लाखांचा मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प घेतला तर थेट 17.5 लाख सबसिडी मिळते. ही रक्कम कर्जमाफी स्वरूपात असते. आणि यात स्वतःचे किती टाकायचे? तर अर्जदाराने फक्त प्रकल्पाच्या खर्चाच्या 5 ते 10% स्वतःचे भांडवल टाकायचे. उरलेली रक्कम बँक कर्ज आणि सरकारी सबसिडी मिळून पूर्ण होते. म्हणजे तुम्ही फक्त थोडं टाका, बाकी सरकार आणि बँक बघते. आता अट काय आहे? तर अर्जदार 18 वर्षांवरील असावा. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 10 लाखांवरील प्रकल्पासाठी किमान 8वी पास असणे आवश्यक आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, सध्या चालू असलेल्या जुन्या उद्योगांना ही योजना लागू नाही, हे लक्षात ठेवा. हे फक्त नवीन उद्योगांसाठी आहे. तसेच एका व्यक्तीला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी नीट प्लॅन तयार करा. आता बघूया अर्ज कुठे करायचा. KVIConline.gov.in या PMEGP ई पोर्टलवर थेट ऑनलाईन अर्ज करता येतो. जिल्हा उद्योग केंद्र किंवा KVIC किंवा KVIBच्या जवळच्या कार्यालयातूनही मदत मिळते. तर मित्रांनो, नवीन उद्योग सुरू करायचा असेल, तारण नसेल पण स्वप्न मोठं असेल, तर PMEGP ही तुमची पहिली निवड असायला हवी. आता येतो दुसऱ्या योजनेकडे. PMMY म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना. मुद्रा म्हणजे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. ही योजना 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आणि आजपर्यंत कोट्यवधी छोट्या उद्योजकांनी याचा फायदा घेतला आहे. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा असतो. चहाची टपरी असो, कपड्यांचं दुकान असो, ब्युटी पार्लर असो किंवा मोबाईल रिपेअर शॉप असो. पण बँकेत गेलो की पहिला प्रश्न येतो, तारण काय देणार? आणि इथेच PMMY वेगळी ठरते. एक सेकंड, या योजनेची सर्वात मोठी खासियत काय माहितीये? ती म्हणजे कोणतंही तारण नाही, कोणतीही थर्ड पार्टी गॅरंटी नाही. फक्त तुमच्या व्यवसायाचा प्लॅन आणि तुमची इच्छाशक्ती पुरेशी आहे. हे मुद्रा कर्ज 3 टप्प्यात मिळते आणि हे 3 टप्पे म्हणजे जणू तुमच्या व्यवसायाच्या प्रवासाचेच टप्पे आहेत. पहिला टप्पा शिशु, ज्यात 50,000पर्यंत कर्ज मिळते. हे त्यांच्यासाठी आहे जे आता नुकतेच स्वप्न पाहत आहेत आणि पहिलं पाऊल टाकायला तयार आहेत. सुरुवातीसाठी शिशु कर्ज पुरेसा आहे. आता दुसरा टप्पा किशोर, 50,000 रुपये ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळते. व्यवसाय सुरू झाला आहे, आता वाढवायचा आहे. नवीन साहित्य, नवीन जागा, नवीन माणसं अशा सगळ्या गोष्टी आहेत.
त्यामुळे किशोर कर्ज हे तुमच्या ग्रोथसाठी आहे. तिसरा टप्पा तरुण, यात 5 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज मिळतं. तुमचा व्यवसाय आधीच चालू आहे, आता मोठं एक्सपान्शन हवं आहे, नवीन मशिनरी, नवीन स्टॉक, नवीन ब्रांच. तरुण कर्ज हे सिरियस एंटरप्रेन्योरसाठी आहे. आणि एक महत्त्वाचं, हे कर्ज तुम्ही वर्किंग कॅपिटलसाठी वापरू शकता, मशिनरी खरेदीसाठी वापरू शकता किंवा बिझनेस एक्सपान्शनसाठी. म्हणजे पैसे कुठे वापरायचे यातही फ्लेक्झिबिलिटी आहे. आता हे कर्ज तुम्हाला कुठून मिळतं, तर बँका, NBFCs आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स यांच्याकडून मिळतं. आणि ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर जनसमर्थ.in किंवा उद्योगमित्र.in वापरू शकता. घरातूनच अर्ज करा, डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि बँक स्वतः प्रोसेस करते. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, मुद्रा कर्ज हे फक्त नॉन ॲग्रिकल्चरल आणि नॉन कॉर्पोरेट उद्योगांसाठी आहे. शेतीशी संबंधित कामे आणि मोठ्या कंपन्या यासाठी पात्र नाहीत. हे छोट्या आणि मध्यम उद्योजकांसाठी खास राखीव आहे. तर मित्रांनो, जर स्वप्न असेल, प्लॅन असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर PMMY मुद्रा योजना तुमच्यासाठी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. आता येतो तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या योजनेकडे, CGTMSE म्हणजे क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. ही योजना भारत सरकार आणि सिडबी यांनी मिळून 2000 साली सुरू केली. आता तुम्ही विचाराल याचा फायदा काय? मित्रांनो, बँका कर्ज देताना सहसा तारण मागतात, पण CGTMSE म्हणते थांबा, आम्ही बँकेला गॅरंटी देतो, म्हणजे बँकेचा धोका कमी होतो आणि तुम्हाला कर्ज मिळणं सोपं होतं. आता यात गॅरंटी किती मिळते, तर 5 लाखांपर्यंतच्या मायक्रो एंटरप्राइजेस कर्जावर 85% गॅरंटी मिळते. इतर कर्जांवर 75% ते 90% गॅरंटी मिळते. आणि कर्जाची मर्यादा किती, आता हे ऐका. CGTMSE अंतर्गत कर्जाची मर्यादा एप्रिल 2023 पासून वाढवून 5 कोटी करण्यात आली आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमधील नवीन आणि जुने दोन्ही उद्योग यासाठी पात्र आहेत. आता अर्ज कुठे करायचा, तर तुमची जवळची बँक किंवा NBFC यांच्याकडे जाऊन CGTMSE अंतर्गत कर्जासाठी अर्ज करा. आता बघूया चौथी योजना. चौथी योजना आहे CLCSS म्हणजे क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी स्कीम. मित्रांनो, तुमचा कारखाना किंवा उद्योग आहे, पण जुन्या मशिनरीमुळे प्रोडक्शन कमी होतंय. स्पर्धेत टिकायचं असेल तर तंत्रज्ञान अपग्रेड करायला हवं ना. CLCSS नक्की हेच करते. ही योजना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधील MSMEsना आधुनिक तंत्रज्ञान खरेदीसाठी थेट 15% कॅपिटल सबसिडी देते. 1 कोटीपर्यंतच्या कर्जावर 15% म्हणजे जास्तीत जास्त 15 लाख सबसिडी मिळते. आता यासाठी कोण पात्र आहे? उद्यम रजिस्ट्रेशन असलेले मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस, नवीन आणि जुने दोन्ही उद्योग यासाठी अर्ज करू शकतात. आता अर्ज कसा करायचा, तर तुमच्या प्रायमरी लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स म्हणजे बँकेमार्फत ऑनलाईन अर्ज करायचा. पाचवी योजना म्हणजे सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. मित्रांनो, सिडबी ही एक फक्त बँक नाही, ती MSME साठी एक संपूर्ण इकोसिस्टीम आहे. सिडबीची स्माइल स्कीम म्हणजे सिडबी मेक इन इंडिया लोन फॉर एंटरप्राइजेस हे मेक इन इंडिया उपक्रमाशी जोडलेले आहेत. यात मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस दोन्ही सेक्टरसाठी सॉफ्ट लोन्स मिळतात. मशिनरीसाठी किमान 10 लाख आणि इतर गरजांसाठी किमान 25 लाख रुपये कर्ज मिळते. रिपेमेंट टेन्युअर जास्तीत जास्त 10 वर्ष आणि 3 वर्षांची मोरॅटोरियम पिरियड मिळते. म्हणजे सुरुवातीचे 3 वर्ष EMI नाही. सिडबीचे मोठे लोन्स 3 कोटी ते 50 कोटींपर्यंत मिळतात. थेट सिडबीच्या वेबसाईटवरून अप्लाय करता येते. आणि उद्यमी मित्र पोर्टल हे सिडबीने MSME साठी खास बनवलेलं पोर्टल आहे. आता शेवटची योजना MSME बिझनेस लोन इन 59 मिनिट्स. ही योजना भारत सरकारने सुरू केलेली पूर्णपणे ऑनलाईन आणि ऑटोमेटेड सिस्टीम आहे. या योजनेत 1 लाख ते 5 कोटींपर्यंत कर्ज मिळते आणि इन प्रिन्सिपल अप्रुव्हल फक्त 59 मिनिटात मिळते. व्याजदर 8.5% सुरू होतो. टर्म लोन, वर्किंग कॅपिटल लोन आणि मुद्रा लोन तिन्ही या पोर्टलवर उपलब्ध आहेत. आता यासाठी काय लागतं, तर GST रजिस्ट्रेशन, IT रिटर्न्स, बँक स्टेटमेंट्स आणि उद्यम सर्टिफिकेट सगळं ऑनलाईन अपलोड करा आणि 59 मिनिटात अप्रुव्हल मिळवा. आता अर्ज कुठे करायचा, तर या पोर्टलवर जा, रजिस्टर करा, तुमची बँक निवडा, 1000 रुपये कन्व्हिनियन्स फी भरा आणि अर्ज सुरू करा. मित्रांनो, या योजनेत 59 मिनिटात फक्त मंजुरीचे पत्र मिळते, पण प्रत्यक्ष पैसे बँक खात्यात जमा व्हायला कागदपत्रांच्या पडताळणीनंतर काही दिवस लागू शकतात, हेही लक्षात घ्या. तर मित्रांनो, आज आपण पाहिल्या बिझनेससाठीच्या 6 महत्त्वाच्या सरकारी योजना. 1. PMEGP नवीन उद्योगासाठी थेट सबसिडी. 2. PMMY मुद्रा तारणाशिवाय 10 लाखांपर्यंत कर्ज. 3. CGTMSE बँकेला सरकारची थेट गॅरंटी. 4. CLCSS तंत्रज्ञान अपग्रेड करण्यासाठी 15% सबसिडी. 5. सिडबी मेक इन इंडियासाठी सॉफ्ट लोन्स. आणि 6. 59 मिनिट्स लोन तासाभरात इन प्रिन्सिपल अप्रुव्हल. मित्रांनो, ही माहिती फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. कर्ज घेण्यासंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
आणि एक छोटीशी विनंती, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्या प्रत्येकाला शेअर करा ज्याला आता व्यवसाय सुरू करायचा आहे पण कुठून सुरुवात करावी हे माहीतच नाही. कदाचित तुमचा एक शेअर कुणाचं तरी आयुष्य बदलेल. तसेच तुम्हाला यापैकी कोणत्या योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावर आम्ही सविस्तर एक व्हिडिओ बनवू. मित्रांनो, आपल्या बॉसवाला मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत मस्त राहा आणि बॉसवाला मराठी पाहत राहा. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. Bosswala. Be the boss.